शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला भाव जो आहे योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन जे आहे तर ते सुरू केलेलं. आपण जर बघितलं तर या ठिकाणी रात्रीची वेळ आहे आणि आता त्यांनी या ठिकाणी अगदी मुक्काम ठोकण्याचं नियोजन जे आहे तर ते केलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट निलेश लंके आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण मुक्कामाचंच थेट आंदोलन करायचं ठरवलंय, काय नेमकी भूमिका आहे? आमची भूमिका महत्वाची की आमच्या शेतकऱ्यांना मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. विशेष प्रामुख्याने जे पिकं आपण शेतकरी घेतात ते म्हणजे कांदा, सोयाबीन असो, कपाशी असो, आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो दूध धंदा. दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटर दूध भाव मिळाला पाहिजे. सरकार कधी कधी सांगतं का अनुदान आम्ही 5 रुपये अनुदान दिलं, आणि ते प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना दूध उत्पादकांची इतकी पिळवणूक होती, कागदपत्र गोळा करा हे करा, मग 5% लोकांना अनुदान मिळतं आणि त्यात सुद्धा रस्सीकेस लागती. चेक वाटप आमच्या हाताने करा, आम्हाला भीक कशाला द्या? आता आम्हाला आमच्या शेतकऱ्याला हमी भाव द्या ना. बाजूच्या राज्यामध्ये जर आपण चौकशी केली, गुजरातला 40-42 रुपये लिटर गुजरातला भाव आहे. पंजाबला पलीकडे गेले तुम्ही तर 45 रुपये दुधाला भाव आहे. तिकडे तमिळनाडूला 42 रुपये भाव आहे. आणि महाराष्ट्रात जर ही परिस्थिती असेल म्हणजे बिस्लरीची बाटली 25 रुपयाला आणि आमचं दुधाला 23 आणि 24 रुपये जर बाजार भाव मिळत असेल तर आमच्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे. आज तर आम्ही गाया गुरु घेऊन आलोय, मग अशा आम्ही इथंच धारा पण इथंच काढल्यात आम्ही. आता उद्या तर 1500 गाया बांधणारे आम्ही इथं आणून, बकरं पण आणून सोडणारे आमच्या इथं, बकरं बिकरं सगळं सोडणारे आमच्या शेतकऱ्यांचा संसाराची इथं आणून थाटीतो. उद्या झोपड्या बिपड्या मांडीतो इथं. आता पण आता एक लोकप्रतिनिधी आहात तरी देखील अशा पद्धतीने आंदोलन करायची वेळ येते का? थेट मुक्काम प्रशासनाला जागच येत नाही. ते कलेक्टर तर इकडं इतकं उरमाटे, ते एक लोकप्रतिनिधी इथं झोपलाय बिचारा, येऊन इथं दारात बसलाय सकाळपासून, भेटायला सुद्धा नाही आले. पोलीस प्रशासनात पुढे एक पोलीस गाडी मागे एक गाडी घेऊन पुढे गेलेत. अरे ही जर पद्धत म्हणल्यावर तुम्ही जर शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून काढायचा प्रयत्न करता, तुम्हाला कसं शेतकरी माफ करीन? जर शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरणार तर काल संध्याकाळी जमावबंदी जाहीर केली या कलेक्टरनी. अरे काय असं असतं का? कलेक्टर हा दुवा आहे ना, शासन आणि जनतेचा दुवा आहे. कसं वागलं पाहिजे ते बिचाऱ्यांनी? पण ते सुद्धा प्रशासनाच्या काही लोकांना बळी पडतात. आपण जाऊन दे, आता काय त्यांना लक लाभ. पण आम्ही आता आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही ना तर आम्ही हटत नसतो. उद्या तर झोपड्यात मांडणार आहे मी इथं, शेतकरीच इथं राहायला येणार आहे. आम्ही सगळे इथंच चुली मांडितो आम्ही इथं, आणि इथंच भाकरी तापून इथंच आमचा संसार चालू करतो आता सगळ्यांचा. उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे, हा मुद्दा तिथे देखील होऊ शकत. जिल्हाधिकारी जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा काहीतरी ऑनलाईन का काय असतं ना, ऑनलाईन चालू केली. आता ऑनलाईन असतं का? ऑफलाईन करायला पाहिजे ना, समोरासमोर फेस टू फेस केलं पाहिजे. पण आमच्यासारखे गरीब कुटुंबातले खासदार निवडून आले ना, मी आलो तिकडे वाकचौरे साहेब आले म्हणून आता ऑनलाईन आहे. समोर आल्यावर आमचा प्रोटोकॉल पाळावा लागेल, आम्हाला बुके द्यावा लागेल, पुढे सत्कार करावा लागेल. मग नको हे बेतवाडीच नको म्हणून आता ऑनलाईन. आता मी पत्र दिलंय, माझं दिलंय, वाकचौरे साहेब देणार आहे ऑनलाईन. अधिवेशनाचं कारण दाखविताना, अधिवेशनाचं कारण तर उद्या अधिवेशनाला सुट्टी आहे. अधिवेशन संपल्यावर ऑफलाईन घ्या ना जिल्हा नियोजनची बैठक. म्हणजे मनमानी चाललंय, यांना मालकच नाही कोणी. एकंदरीत जर बघितलं तर निलेश लंके यांनी आता थेट या ठिकाणी मुक्काम ठोको आंदोलन जे आहे तर ते देखील सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. कॅमेरा पर्सन एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.